आज बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याच्या संदर्भात मला असं वाटतं की सर्व नगरसेवकांना पावसाळ्यापूर्वी ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत त्या संदर्भात आज महापालिकेमध्ये ही बैठक आयोजित केली होती. मात्र पाहायला गेलं तर नवीमध्ये कुठेतरी महायुतीमध्ये वाद पाहायला मिळतोय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आमंत्रण पत्रिकेमध्ये नाव डावलण्यात आलं होतं. शिवसैनिकांनी देखील आंदोलन केलं होतं मुंबईमध्ये. कसं बघतो पुन्हा वाद महायुतीमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतं. मागे देखील महासभेमध्ये देखील वाद झाला होता. मी अजून ती काही न्यूज बघितलेली नाही, तरी पण असं जर प्रकार झाला असेल तर कदाचित मला असं वाटतं की ज्या संविधानिक पदावरती उपमुख्यमंत्री म्हणून शिंदेसाहेब विराजमान आहेत त्यांच्या पदाचा सन्मान ठेवून प्रशासनाने ही काळजी घेतली पाहिजे होती की आमंत्रण पत्रिकेत त्यांचं नाव टाकलं गेलं पाहिजे होतं आणि त्यांना आमंत्रित केलं गेलं पाहिजे होतं. पण जर केलं गेलं नसेल तर ही चुकीची प्रथा आहे आणि मला असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यावरती योग्य ती कारवाई करावी. का वाटतं योग्य ती कारवाई होणार का ना झाली तर पुन्हा तुमच्या बैठकीत पडसाद उमटले सकाळच्या नवी मुंबईच्या नाही, तो विषयच नव्हता. कारण पावसाळ्यापूर्वीच्या कामांच्या नियोजनाबद्दल ही बैठक होती आणि आमचा 19 तारखेला जो वर्धापन दिन आहे त्या संदर्भात थोडीफार चर्चा झाली. पण मुख्यत्वे मला असं वाटतं की पावसाळ्यापूर्वीच्या कामांचीच चर्चा इथे करण्यात आली आणि ह्याविषयी काही चर्चा आमची झाली नाही. नालेसफाईचे अनेक व्हिडिओ आहेत ते समोर येत आहे. त्याच्यामध्ये मुंबईतला देखील एक व्हिडिओ समोर आला होता. एका बाजूला नाला साफ केला तर दुसऱ्या बाजूला तेच परत नाला टाकलं जातं. अनेक विरोधक जे आहेत ते नाल्यात उतरून वगैरे आंदोलन करतात. काय आजची जी बैठक झाली त्यामध्ये काय नेमकं समोर आलं? नालेसफाई झाली आहे की नाही झाली? मला असं वाटतं की नगरसेवकांनी त्यांच्या स्तरावरती त्या उपाययोजना करायला घेतलेल्या आहेत. ज्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट ज्याला लागलेलं आहे आणि त्यांनी जर कामं पूर्ण केली नसतील तर सहाय्यक आयुक्त असतील, महापौर असतील ह्यांच्याकडे ती मागणी केलेली आहे आणि नाला संपूर्ण. कारण मला माहिती आहे की कॉन्ट्रॅक्टर वर्षानुवर्ष पहिला पाऊस पडण्याची वाट बघत असतात कारण त्यांचं अर्धं काम सोपं होऊन जातं. पण बऱ्याच ठिकाणी त्यांनी नालेसफाई केलेली नाही हे दिसून येते आणि सर्व पक्ष याच्यासाठी मला असं वाटतं विरोधातच बोलतील. अल निनोचा इफेक्ट होणार आहे. पाऊस कमी पडला तर कशा प्रकारे ठाणे महानगरपालिका एका वर्षाचा पाणीसाठा ऑलरेडी आपल्याकडे धरण नाही, ऑलरेडी आपल्याला दुसऱ्यांकडून पाणी घ्यावं लागतं, त्यात बाकीच्या महानगरपालिका स्वतःसाठी पाणी वाचवून ठेवत आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये ठाण्याला पाणी कोण देणार? हा प्रश्न तर आहेच. आपलं धरण नाही आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला डिपेंड राहावं लागतं आहे. पण पाण्याचं नियोजन वर्षानुवर्ष आपण करण्याचा प्रयत्न करतो. मला असं वाटतं ठाणेकरांनी पाणी जपून वापरलं पाहिजे हे वेळोवेळी सांगितलं जातं. पण खऱ्या अर्थाने जी गरज आहे ती लोकांनी पण समजून घेतली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळला पाहिजे आणि योग्य रीतीने प्रशासनाने पण पाण्याचं नियोजन केलं पाहिजे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.